महाटेक 2013च्या प्रदर्शनाला भेटकर्त्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. हक्काचं व्यासपीठ आणि तेही एका छत्राखाली अनेक कंपनींना एकत्र आणून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम महाटेक करत आहे. या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या कंपनींना पुणेकर मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत. I had been participating in Mahatek for almost like I can say past 8 years. Mahatek, this is the 10th year for Mahatek, and I think I had been participating for the last 8 years. So I am blessed over here to participate in Mahatek. So and the ambience, as I have told you earlier, also the ambience is fantastic. This new look is basically doing wonders. तुमचा Mahatek सोबतचा अनुभव जरा आमच्याबरोबर शेअर करा ना सर. आम्ही सुमन इलेक्ट्रिकल्स गेले 3 वर्षापासून महाटेक सोबत असोसिएट आहे आणि ह्या वर्षी आम्ही आमचा महाटेकमध्ये स्टॉल लावलेला आहे. आमच्याकडे ज्या काही जर्मन कंपनीच्या डिस्ट्रीब्युटरशिप आहेत त्याचे सगळे ब्रँड आम्ही इथे ठेवलेले आहेत, जेणेकरून आमच्या कस्टमर्सना जे आत्ता जे करंट कस्टमर्स आहेत आणि जे काही नवीन कस्टमर येत आहेत त्यांना त्या ब्रँडचा बेनिफिट व्हावा आणि त्याची माहिती भेटावी. मिस्टर गणेश चौधरी आहेत, मार्केटिंग मॅनेजर ऑफ इंटरनॅशनल इंडस्ट्रियल स्प्रिंग्स. सर, महाटेक मध्ये आपलं स्वागत आहे सर. थँक्यू. मला थोडीफार आपल्या कंपनीची थोडी माहिती सांगा ना. आमची कंपनी बेसिकली स्प्रिंग्स रिलेटेड प्रोडक्ट्समध्ये काम करते, ज्याच्यामध्ये आम्ही स्प्रिंग्स वॉशर्स, कॉईल स्प्रिंग्स, कॉम्प्रेशन स्प्रिंग्स, लॉक राईट वॉशर्स जे स्पेसिफिकली व्हायब्रेशन लुजनिंग कंडिशन्समध्ये वापरले जातात आणि जवळजवळ आमचं 30% एक्सपोर्ट्स आहे आणि डोमेस्टिकली आम्ही प्रायव्हेट ॲज वेल ॲज पब्लिक सेक्टर आणि सगळ्या सेक्टरमध्ये आम्ही सप्लाय करतो. BHLs आहे, रेल्वेज आहे, स्टील प्लांट्स आहे, सिमेंट फॅक्टरीज आहे, हे आमचे रेग्युलर कस्टमर्स आहे की ज्यांना आम्ही ऑल ओव्हर द इंडिया आम्ही त्यांना सप्लाय करतो. शिवाजीनगर येथील कृषी विद्यापीठाच्या मैदानावर भव्य स्वरूपात उभारलेल्या या 4 दिवसीय प्रदर्शनाला दिवसभरात हजारो नागरिक भेट देत आहेत. They have come right from Canada to visit Mahatek 2013. I really like it a lot. We heard about it in the local newspaper here in Maharashtra. We have an office in Canada in agriculture, and we came to come down and see the exhibit and really see what's going on in India, and we're very impressed. It's a very, very nice exhibit that you're holding here, and we thank you very much for hosting and having us here today. That's good. It's very good. I'm very amazing of